नमो बुद्धाय. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. ज्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं, संबोधी प्राप्त झाली, त्याच ठिकाणी प्रियदर्शी सम्राट अशोकांनी भव्य असं विहार बांधलं. त्याच महाविहाराला महाबोधी महाविहार असे म्हणतात आणि इतिहासाने अनेक पुरावे देऊन हे सिद्ध केलं आहे. परंतु शेकडो वर्षापासून हे महाबोधी महाविहार ब्राह्मणाच्या ताब्यात असल्यामुळे ते महाबोधी महाविहार ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त करण्याच्यासाठी ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम आणि भारतातील तमाम बुद्धिस्ट संघटनाच्या वतीने दिनांक 12 फेब्रुवारी 2025 पासून महाबोधी महाविहाराच्या पटांगणामध्ये आमरण उपोषणाच्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. याच आंदोलनाच्या समर्थनार्थ भारताच्या कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर जगातील सर्वच बौद्ध राष्ट्रांमधून मोठमोठी आंदोलने उभी केल्या जात आहे. याच आंदोलनाच्या समर्थनार्थ उत्तर प्रदेशचे खासदार माननीय चंद्रशेखर आझाद यांनी हा प्रश्न भारताच्या संसदेमध्ये लावून धरला आहे. त्याचबरोबर बिहार राज्याच्या विधिमंडळामध्ये राष्ट्रीय जनता दलाचे आमदार माननीय दास यांनी सुद्धा या प्रश्नावर आवाज उठवला आहे. परंतु अमरावती लोकसभेचे खासदार माननीय बळवंत वानखडे, ज्यांना अमरावती लोकसभा क्षेत्रातील बौद्धांनी भरून भरून मते देऊन निवडून आणले आहे, ते या प्रश्नाबाबत गप्प बसले आहे. त्याचबरोबर माननीय वर्षाताई गायकवाड, माननीय मुकुल वासनिक, माननीय रामदास आठवले यासारखे अनेक बौद्ध खासदार या प्रश्नावर चुप्प बसले आहे, गप्प बसले आहे. या बौद्ध खासदारांना बोलके करण्यासाठी हे ज्या ज्या लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या क्षेत्रातून निवडून गेले आहे, त्या त्या क्षेत्रातील सर्व बौद्ध बांधवांनी त्यांना बोलकं करण्यासाठी त्यांच्या घरावर निषेध मोर्चे नेले पाहिजे. कारण नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही, तुर्तास इतकेच.